कोण आहेस तू? शिवाजी शिवाजी शहाजी शहाजी भोसले। पुन्हा शिवाजी राजे भोसले या चित्रपटाचा मी आत्ताच ट्रेलर बघितला। मी आत्ता शेतामधूनच आत्ता जस्ट मोबाईल उचकला आणि ट्रेलर बघितला। अरे म्हणलं काय आलं हे, काय बेकार पिक्चर, म्हणजे इतकं म्हणजे शेतकऱ्यांचं डीप कॉन्व्हर्शन, शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा चित्रपट। अरे मराठी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये तर पिक्चर असे टॉपिक येतात ना, ते बघून तर मी पूर्ण मराठी इंडस्ट्रीचा फॅन तर आहेच आहे। पण हा चित्रपट पण अंगाला अक्षरशः गुजबम म्हणतात ना, काट आला अक्षरशः अंगाला। असा चित्रपटाचा ट्रेलर बघून मला अक्षरशः काट आला अंगाला। काय चित्रपटाचा ट्रेलर बनवला, काय शेतकऱ्यांची व्यथा मांडली, काय मुद्द्यावर बोललेत, म्हणजे चित्रपट तो पहिला चित्रपट होता तिने तर महाराष्ट्रात राडा गेला होता। हा चित्रपट तर धुमाकूळ, काय बॉक्स ऑफिस म्हणजे पूर्ण महाराष्ट्र पेटून उठणार आहे। आणि जो टॉपिक शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा झालेला आहे ना, तो एक नंबर झालेला आहे। काय ती छोट्या मुलीचं काय नाव आहे असं काय माहिती, तिची ती ॲक्टिंग आहे ना बाई, ती एक नंबर आहे। आपल्या घरच्यांसाठीच अन्न पिकवा, मग कळेल सगळ्यांना की शेतकरी किती महत्त्वाचे असतात। आणि त्या चित्रपटातले एक डायलॉग माझा पाठी, म्हणजे पहिल्या 6 सेकंदामध्ये जो डायलॉग आहे ना महेश मांजरेकर सरांच्या आवाजामध्ये, दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा। तो डायलॉग ऐकला पहिला, तो अंगाला असा काटाच आला मला। आणि जो पहिला सीन बैल चारावतानी वगैरे, काय म्हणजे काय चित्रपट बनवला यार, काय सीन आहे, एक सीन एक डायलॉग असा मनामध्ये भारतोय ना। चित्रपटाचा एक डायलॉग, एक शब्द ट्रेलरमध्ये असा मस्त असा अंगाला काटाच आलाय, म्हणजे बघून काय भारी वाटलं नाही, इतकं भारी म्हणजे भारी ना, एकदम मस्त आहे। ट्रेलर कसा का, म्हणजे मला तर काही कोणी कसा रिव्ह्यू देईन कसा नाही मला माहीत नाही, पण मला तर खूप ट्रेलर आवडला आहे। मी पाहिलं फर्स्ट शो पाहणार, जाऊन मी चित्रपट पाहणार, तुम्ही पण जाऊन चित्रपट पहा, म्हणजे एकदम भारी वाटतंय मला। आणि शेतकऱ्यांची व्यथा मांडणार आहे ना, काय मला काहीच चुकीचं वाटलं नाही त्यामध्ये, एकदम मस्त ट्रेलर आहे। तुम्ही पण नक्की बघा। माझ्यातर्फे 10 पैकी 100 रेटिंग। बॉक्स ऑफिस धुमाकूळ राडा होणार चित्रपटाचा। मला ना माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना ना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे, 5 वर्ष ना तुम्ही आपल्या घरच्यांसाठीच अन्न पिकवा, मग कळेल सगळ्यांना की शेतकरी किती महत्त्वाचे असतात। श्वास माझा ध्यास माझा, नसा नसात महाराष्ट्र माझा।